रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आदिवासी सामाजिक सेवा संस्था रत्नागिरी आणि आदिवासी आदिम कातकरी संघटना खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून पाटीदार भवन खेड येथे आदिवासी समाजाचा मेळावा पार पडला। या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं विविध शासकीय योजना, जात प्रमाणपत्रांसह विविध दाखले आणि शासकीय सुविधांची माहिती देखील देण्यासाठी विशेष स्टॉल उभारण्यात आले होते। त्यामुळे उपस्थित नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन मिळाले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती रामदास कदम तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देखील दिली। दरम्यान खेड शहरातील तीनबत्ती नाका ते भरणे नाका या मार्गावरती आदिवासी समाजाची भव्य रॅली देखील काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी रॅलीत उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। या रॅलीत 2000हून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या मेळाव्याचं विशेष आकर्षण म्हणजे विविध शासकीय योजनांमध्ये मंजूर झालेल्या लाभांचं 30 लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यामध्ये धनादेश, प्रशस्तीपत्रके, जातीचे दाखले, घरकुलाच्या चाव्या तसेच डिजिटल 7/12 उतारे तसेच स्मार्ट कार्ड आदी लाभांचं वितरण देखील करण्यात आलं। पहिल्यांदा कुठली गोष्ट कशी करायची ही आम्ही रामदास भाईंकडून शिकली आहे। त्याच्यावरती पाय ठेवून योगेश दादांनी मला वाटतं कुणबी समाजाचा मोठा प्रश्न म्हणजे कुणबी भवन हा तुम्ही सगळ्यांना बघितलंय की कशी आपली खासगी जागा देऊन आज सुंदर तिकडे कुणबी भवन बनतंय, त्याचं काम सुरू आहे आणि अख्खा कुणबी समाज हा मला वाटतं खूप आनंदात आहे। तोच आनंद आज मला वाटतं आपल्या आदिवासी समाजाला भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं शासनासोबत माझं बोलणं चालू आहे। आपण बघूया GR काय म्हणतो, पण शासन जागा देऊन मला वाटतं 1 कोटीपर्यंत बांधण्यासाठी सुद्धा देतो आणि त्याच्यावरती मी सांगितलेलं आहे की ते तर करूच, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही निधीची कमतरता असली तर रामदासभाई आणि योगेश दादांच्या माध्यमातून नक्कीच आपण ती पूर्ण करू। काकी, आज पहिल्यांदा कोकणामध्ये भव्य असा आदिवासी मेळावा पार पडलेला आहे, काय? हो, खूपच बरं वाटलं। दादाचं काम आणि पहिल्यापासून जे भाईंनी पण तालुका जे बांधणी केलेली आहे योगेशदादाच्या पूर्ण पाठीमध्ये जे मागे आहे ते आज या मेळाव्यावरून सिद्ध झालं आणि आदिवासी बांधव किंवा आपले समाजाचे सगळे मोठे घटक आहेत ते सगळे आमच्या भाईंच्या आणि दादाच्या मागे नेहमी असतात। हे आज या मेळाव्यातून सिद्ध झाले आणि आमच्या सगळ्या जे पदाधिकारी आहेत, जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी जे एवढं छान म्हणजे कार्यक्रम जुळवून आणला, त्यामुळे त्यांचेच पण सगळ्यांच्या मी आले।